माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी देगलूर मतदारसंघात पुन्हा एकदा काँग्रेसला धक्का दिला आहे। देगलूरसह खानापूर, शहापूर भागातील 60 काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज भाजपा प्रवेश केला। येणाऱ्या काळात नांदेड शहरातील नगरसेवकांना देखील भाजपा प्रवेश देऊन सत्ताधाऱ्यांना धक्का देणार असल्याचे संकेत माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी दिले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी प्रवेश केल्यानंतर या पक्षामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे पक्षप्रवेश वाढतच गेले। विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर मात्र काही दिवस पक्षप्रवेशाचा कार्यक्रम थांबला। त्यानंतर भाजपा प्रवेशाचे हे सत्र संपेल असे वाटत असतानाच आज भास्करराव पाटील खतगावकर यांच्या निवासस्थानी देगलूर तालुक्यातील खानापूर, देगलूर, शहापूर या गटातील जवळपास 50 ते 60 कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। त्यामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य सर्वश्री शिवाजीराव कनकंटे, हानेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबू पाटील खतमापूरकर, देगलूर पंचायत समितीचे माजी सभापती पुंडलिकराव वाघमारे, सेवा सहकारी सोसायटीचे हनुमान हरियप्पा, शेळगावचे माजी सरपंच सुभाष मटलवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व्यंकटराव देसाई, करेमलकापूर सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन संजय हनुमंत पाटील, शहापूरचे उपसरपंच डॉक्टर मारोतराव पोतदार, सावरगावचे सरपंच नारायणराव कोळनुरे आदींसह 50 ते 60 कार्यकर्त्यांचा सहभाग आहे। या पक्षप्रवेशाच्या वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, डॉक्टर अजित गोपछडे, चैतन्य बापू देशमुख, प्रवीण सारे, प्रतापसिंह खालसा, दिलीप कंदकुर्ते, व्यंकटेश साठे आदी नेत्यांची उपस्थिती होती। यावेळी जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर बोलताना म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपा पक्षाला अधिकाधिक यश मिळावे या दृष्टिकोनातून हा पक्षप्रवेश झाला आहे। आज देगलूर तालुक्यातील जवळजवळ 100 ते 150 कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत। पूर्ण देगलूर तालुका भाजपमय झालेला आहे आणि यामागचा मुख्य उद्देश म्हणजे आमचे नेते भास्करराव पाटील खतगावकर सांगितल्याप्रमाणे संघटन मजबूत करणे, पुढील जे सदस्य नोंदणी आहे जी आम्हाला टार्गेट 3.25 लाख दिलेलं आहे त्याच्यापेक्षाही जास्तीचं सभासद नोंदणी करणे, उद्या होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील, उद्या मार्केट कमिटीच्या होणाऱ्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदातील, पंचायत समितीच्या सर्व स्थानिक संस्था, नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुका असतील, त्या सर्व निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून एक फळी निर्माण करण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जावं या उद्देशानं आज हा पक्षप्रवेश सोहळा झालेला आहे। भाजपामध्ये काँग्रेससह इतर पक्षातील अनेक नेत्यांचा यानंतर देखील पक्षप्रवेश होणार आहे। त्याचबरोबर नांदेड महानगरपालिकेमध्ये देखील सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांचा भाजपा प्रवेश आगामी काळात होणार असल्याचे भास्करराव पाटील खतगावकर आणि डॉक्टर अजित गोपछडे यांनी सांगितले। मजबूत राहील, आणखीन एवढ्यावरच थांबणार नाही तर आणखी बरेच लोक प्रवेश करणार आहेत। तर एकदम जसं आमचे डॉक्टर अजित गोपछडे म्हणाले की जळगाव पहिल्या नंबरचा होता तर नांदेड पहिल्या नंबरचा करायचा। समिती, महापालिका, जिल्हा परिषद सगळीकडे धक्का देण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे। मागच्या विधानसभेला भाजपाला नांदेड जिल्ह्यामध्ये केवळ एक उमेदवार निवडून आणण्यात यश आले असले तरी देखील या पक्षाला इतर पक्षाच्या तुलनेमध्ये सर्वाधिक मते मिळाली आहेत। आगामी होऊ घातलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपा पक्षाला अधिकाधिक यश मिळेल त्या दृष्टिकोनातून भाजपा पक्षाची सध्याची पक्षबांधणी सुरू आहे।